बिंदिया चमकी रे लश्कार हम हो गए तुम बिंदिया चमके बिंदिया चमकी रे लश्कार हम हो गए तुम बिंदिया चमके प्रीमियममध्ये जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथं ओपन करायचं आहे। कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। बीटमा व्हिडिओ येथे सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। बीटमा व्हिडिओ येथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट काढूचं एक ऑप्शन आहे। सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं। ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत। येथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या ज्यातून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट बघायची कुठे चेंज होत आहे, तिथे आपली बीट चेंज होते अशा, ठीक आहे। तर ह्याच व्हिडिओवरती आपण क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करू, ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट मार्कमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। स्प्लिट केल्यानंतर हे जे वेगवेगळे भाग होऊन जातील त्यामध्ये आता आपल्या इथून फोटो ॲड करायचे आहेत। तर सिम्पली ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। रिप्लेचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून तुमचा फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आणि 2 मोठ्याने इथून सेट करायचा आहे। सेम प्रोसेस प्रत्येक बीटला इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे आता सांगितलं तशा प्रकारे। तर मी इथून सर्व फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावासोबत ॲड केल्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल, ल्युमिन फ्लॅश नावाचं इथून सिलेक्ट करायचं आहे। ह्याची खालची लेंथ संपूर्ण कमी करायची नाही तर मग अप्लाय टूलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून इनमध्ये यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम फ्लिपचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि याची खालची लेंथ 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो इनमधला रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि आउटमधला आपल्या सिम्पली ना ब्लॅक होलचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला प्लांडमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या पुढं प्लांडमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। तर हे जे 2 इफेक्ट असतील तेच आपल्या सिलेक्ट करत शेवटच्या फोटोपर्यंत द्यायचं आहे। म्हणजे ते आपण हे जो फोटो आपल्याला 8 सेकंद आहे त्याला प्लांडमा 1 केला की त्याच्या पुढच्या पुढं प्लांडमा 2 करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं प्लांडमा 1चा प्लांडमा 2चा प्लांडमा 1 प्लांडमा 2 असं करत आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत तो जो हेड असतील 2 इथून सिलेक्ट करत यायचं आहे। त्याच्यानंतर इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पहिल्यांदा उठायचे आता इथे आपल्याला पहिल्यांदा इथून इफेक्ट ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं, इंटेन्सिटी 25 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे ते तिथला फोटो तिथे यायचं येते आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम लेन्सचा इथून सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर ह्याची इफेक्टची लेंथ असे 8 सेकंदापासून 10 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। स्पीड तुम्हाला 5 ठेवायचं आहे, रेंजसुद्धा तुम्हाला इथे 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं डुप्लिकेट करायचा हा इफेक्ट आणि ह्याची जी लेंथ असेल ती सिम्पली आपल्या पुढच्या फोटोला ठेवायची अशा प्रकारे आणि इथून ह्या फोटोला 13 सेकंदाच्या फोटोला थोडी मोठी होईल तर इथून कमी करा। पुन्हा हाच इफेक्ट डुप्लिकेट करून त्याच्या पुढच्या फोटोला इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।